मी रेकॉर्डिंगच ऑन नाही केली होती. हॅलो, दिस इज नॉट दी आर्टिफॅक्ट एपिसोड. येस, दिस इज ऍक्च्युली मला असं वाटते की समोर जाऊन आपल्याला खूप मोठं काम करायचं आहे. समोर आपल्याला बायनरी कोड बनवायचे आणि बायनरी कोड इज अ प्रोजेक्ट, इज अ रिअली बिग, खूप मोठा प्रोजेक्ट आहे. ऑब्विसली समज जर आपण तू या गोष्टीकडे समज जर तू फोकस नाही राहशील तर या गोष्टी मागे तू प्रिपेअर नाही राहशील ना तर खूप कठीण होऊन जाईल या प्रोजेक्टला हँडल करणं. ओके, सो मला माहित नाही हा प्रोजेक्ट केव्हा बनन काय बनन, बट मला माहित आहे हा प्रोजेक्ट नक्की बनन. बट या प्रोजेक्टसाठी आपण स्वतःमध्ये किती प्रिपेअर आहे हे इम्पॉर्टंट आहे. येस, कारण याचा जो बेस लाईन आहे म्हणजे जो बनवणारा जो व्यक्ती आहे तो मी आहे. ओके, आणि समजा जर माझ्याच मध्ये काही पॉइंट्स क्लिअर नसेल ना तर मी समोर जाऊन ऍक्टर्सला किंवा डिरेक्टरला कोण्या माझ्या क्रूला कशाप्रमाणे मी डिरेक्ट करेल, कशाप्रमाणे मी त्यांना प्रॉपरली गोष्टी सांगेल की कशाप्रमाणे या गोष्टी करायच्या आहे काय नाही करायच्या आहे. सो बेसिकली आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेच, डेफिनेटली आहे. सो याच्यासाठी आपण किती प्रिपेअर आहोत हे इम्पॉर्टंट असते. सो मी आजपासून सुरू केलंय बायनरी कोड बद्दल रेकॉर्डिंग. आता ऍक्च्युली कसं आहे, बायनरी कोड जर मी मराठी स्क्रिप्ट मध्ये लिहून आहे म्हणा, बट ते वॉज लाईक 3 years अगो, 3 वर्ष अगोदर लिहिलं होतं मी. बट त्याच्यामध्ये खूप काही चेंजेस आले. येस, ऑब्व्हियसली मी एव्हरीडे याच्यामध्ये थिंक करत असतो, त्यानंतर डिझाईन करत असतो, तर त्यामुळे नाही का याच्यामध्ये खूप काही इम्प्रुव्हमेंट्स आले आणि याला अपडेट करणं इम्पॉर्टंट आहे. सो याच्यासाठी मी हे रेकॉर्ड केलं आहे, रेकॉर्ड करून आलं. ऑब्व्हियसली मला असं वाटते की इन्स्टेड ऑफ रायटिंग समज जर आपण याला प्रॉपरली रेकॉर्ड केलं तर हे खूप इम्पॉर्टंट राहील. बिकॉज ऑफ दॅट की आपण रेकॉर्ड करताना खूप काही गोष्टी क्लिअर सांगू शकतो. इन्स्टेड ऑफ रायटिंगमध्ये आपण तेवढं जास्त तरबेज नाही आहे. ओके, मला म्हणायचं तसं आहे की रायटिंगमध्ये खूप साऱ्या अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये काही क्लिअर होत नाही, फॅक्टर वगैरे. बट समज जर मी याच गोष्टी म्हणजे रेकॉर्ड करत आहे तर हे खूप बेटर राहील. ऍक्च्युली कसं आहे, मी हे जे नाही का फेस ट्रॅकिंग घेतलंय ना हे मला काफी पॉपअप करत आहे. सो ऍक्च्युली मी याला एक्झिट करतो, कारण कसं आहे राईट नाऊ मला थोडंसं ओके दॅट इज गुड. ही फ्रेम चांगली आहे, हा ब्लॉग चांगला आहे, त्याच्यामध्ये 1/3 रूम मी येऊन राहिलोय. सो इट वॉज गुड. सो सुरुवात करू. सो कहाणीची सुरुवात अशी आहे की युजली माझ्याकडे बुक वगैरे नाही. ऑब्व्हियसली हे जसं एक रफ आहे की समथिंग आपण जो पहिला सीन आहे त्याला सुरुवात करू. ओके, तर फिल्मच्या स्टार्टिंगला काय होते, फिल्मच्या स्टार्टिंगला होते की एखादी कंपनी आहे किंवा एखादी बँक आहे आणि त्या बँकमध्ये पैसे लोड करणं सुरू आहे. रात्रीची वेळ आहे, करीब रात्री 1 वाजताची वेळ. ओके, बँक समोर एक गाडी येते, थांबते आणि त्यानंतर बँकेचे जे गार्ड्स आहेत त्यानंतर त्या व्हॅनमध्ये जे गार्ड्स आहेत ते येतात आणि ते त्यांचे जे प्रॉपर फंक्शननुसार त्यांचे जे पैसा आहे ते लोड करतात आणि त्याला काउंट करतात. काउंट इन द सेन्स की किती बॅग्स आहे आणि कसे कसे पॅचेस आहेत. ओके, हे त्यांच्या रूल्स रेग्युलेशन ते काउंट करतात आणि ते लॉकरमध्ये ठेवतात. दुरून नाही का 3 व्यक्ती असतात जे चाय पीत असतात. ओके, रात्री 1 वाजता दुरून म्हणजे जस्ट लाईक समजा जर तिथे व्हॅन आली आहे, तिथे बँक आहे, तिथे जास्त गोष्टी होऊन राहिल्या आहेत तर त्याच्या करीब 200 मीटर दूर 3 जण व्यक्ती आहे ते चाय पिऊन राहिले आणि ते त्या व्हॅनकडे बघून राहिले. ओके, आता तू म्हणशील एवढ्या रात्री चाय भेटतात का? हो भेटतात. रात्री 1 वाजता वगैरे चाय मुंबईमध्ये या सगळ्या गोष्टी भेटतात. ओके, त्याच्यानंतर ती व्हॅन निघून जाते आणि जे तिघांचा चेहरा आहे ना तो थोडासा ब्लॅकआउट राहतो. ब्लॅकआउट इन द सेन्स की थोडासा शॅडो असतो त्यांच्या चेहऱ्यावर, त्यामुळे चेहरा तेवढा जास्त क्लिअर दिसत नाही. ओके,
त्यातला एक बंदा म्हणतो, त्यातला एक बंदा चाय पितो, चाय टेबलवर ठेवतो, ओके, त्या चायवाल्याला पैसे देतो आणि तिथून तो दुसऱ्या बिल्डिंग मध्ये जातो. आता इथे थोडस एक अंडरस्टँडिंगची भावना ही आहे. आता या ठिकाणी आहे आपली ती बँक. तर या बँकच्या हा जो आहे ना, हा बँकेचा फेस आहे आणि हा बँकेचा बॅक आहे, ओके. रोड कसा आहे, असा आहे, ओके. बँकेच्या समोर एक बिल्डिंग आहे. आता कोणती पण बिल्डिंग आहे, ओके. ही बिल्डिंग आहे. ही बिल्डिंग वॉज हायर दॅन बँक. हायर म्हणजे थोडीशी उंच आहे, ओके. याच्यामधलं डिस्टन्स आहे ते 200 मीटर्स आहे, ओके. जे काही व्हॅन वगैरे जे काही सिनारिओ जे झाला ते इथे झाला, ओके. हे जे 3 जण होते हे इथं होते, ओके. आता ही जे व्हॅन आहे यांनी पूर्ण पैसा लोड करून पूर्ण काउंट करून ते व्हॅन निघाली आणि गार्ड आपल्या ठिकाणी लागले चौकीदारीसाठी. हे 3 जण आहे इथंच आहे. हे 3 जण चहा पितात, वडापाव खातात आणि या बिल्डिंग मध्ये जातात, बिल्डिंगच्या एलिव्हेटर मध्ये जातात आणि हे टॉपवर जातात, ओके. आता टॉपवर गेल्यानंतर काय होते, एलिव्हेटर मध्ये नाही का थोडासा सीन दाखवायचा. एलिव्हेटर मध्ये तिथे ते लोक च्युइंगम खातात. ऍक्च्युली आपण रिटर्न केलं तर बेटर राहील इन्स्टेड ऑफ रेकॉर्डिंग, कारण रिटर्न मध्ये आपण खूप काही इमॅजिन करू शकतो, सांगू शकतो. आपण प्रयत्न करू आज थोडस आपण थोडस पहिले हे करूया, लिहिण्याचा प्रयत्न करू. जोपर्यंत आपण लिहिणार नाही तोपर्यंत खूप कठीण होऊन जाईल त्याला रेकॉर्ड करणं. करेक्ट. ओके, हॅलो.